तर तुम्ही बघू शकता मी कुठे बसलेली आहे। तुम्हाला खूप सारी झाडं दिसत आहेत। तर ही आमची गॅलरी आहे। इथे खूप सारे झाडे लावलेली आहेत मी, फुलांची आहे, फळांची आहे, खूप सारी झाडं आहेत। तुम्ही मागे बघू शकता। तर ह्या गॅलरीमध्ये जेव्हा मला कंटाळा येतो तेव्हा मी बसते, कधी पुस्तक वाचते तर कधी गाणं ऐकते। मला खूप छान वाटतं गॅलरीमध्ये बसून, किंवा इथे मला पाणी वगैरे टाकायचं असतं झाडांना, छान वाटतं। तर ह्याच गॅलरीमध्ये मी चूल मांडलेली आहे। तर आमचा सुद्धा गॅस संपलेला आहे। तर आम्ही 7-8 दिवस झाले चूल आणले आणि इथेच आम्ही स्वयंपाक बनवून खातो। रात्री तर बनवणं शक्य नाही कारण अंधार असतो आणि मच्छरसुद्धा येतात। तर आम्ही दुपारी सगळा स्वयंपाक करतो आणि संध्याकाळी मग तोच स्वयंपाक असतो, तोच खातो मग। तर मी तुम्हाला दाखवते चूल कशी आहे। ही चूल आम्ही कोळसा आणि लाकडाची आहे। आपली घरगुती चूल असते ना तशीच आहे। तर आम्ही इलेक्ट्रिक शेगडी आणण्याचा विचार चालू होता, पण ती काय आणली नाही। चुलीवरचं जेवण खूप छान लागतं, खायला सुद्धा खूप भारी लागतं, म्हणून आम्ही चूलच आणलेली आहे। चूल म्हणजे आम्ही लाकूड, कोळसा, शेगडी आणलेली आहे। कोळशावर सुद्धा ती पेटते आणि लाकडं टाकली तरी पेटते। तर मी तुम्हाला दाखवते की ती चूल कशी आहे ते। तुम्ही विचार करत असणार चूल म्हणजे कशी, गावाकडे असते तशी चूल? तर नाही, ही लाकूड कोळसा चूल आहे। तर यामध्ये जास्त धूर होत नाही। आपल्या गावाकडे खूप दूर होतं, तसं यामध्ये जास्त दूर होत नाही, छान पेटते आणि जेवण सुद्धा खूपच छान लागतं। तर मी तुम्हाला दाखवते की ही चूल कशी आहे ते। तर बघा, तुम्हाला मी चूल दाखवते। चुलीवरती आम्ही खिचडी बनवली होती, ती तुम्हाला मी दाखवते। छानपैकी शिजलेली आहे खिचडी, बघा तुम्ही बघू शकता, एकदम मस्त शिजलेली आहे। तर ही चूल आहे। आम्ही कोळसे टाकलेले होते आणि फाटी सुद्धा टाकलेल्या होत्या। ही बघा, शेगडी टाईप चूल आहे ही। आणि हे बटन आहे ऑफ करायचं, ऑन करायचं, आणि चार्जिंग करायचं सुद्धा आहे, चार्जिंग करायचं असतं। हे बटन चालू केलं की हवा चालू होते आणि आग पेटायला मदत होते। हवा चालू झाली का कोळशांना सुद्धा आग लागते आणि आग पेटते। चार्जिंग करायचं आहे। आणि हे आहे ना, ह्याच्याने राख खाली जाण्यासाठी हे आहे, ते असं वरती केलं म्हणजे राख खाली पडते। ही आहे आमची घरगुती चूल, तुम्ही बघू शकता, छान आहे ना चूल। तर ह्याच्यावर आम्ही स्वयंपाक बनवतो। तर ही चूल तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर आजपासून माझे रेसिपी व्हिडिओ ह्याच चुलीवरती मी बनवून दाखवणार आहे। तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा। धन्यवाद।